आपला विषय चाललाय देव देश आणि धर्म। आता नुकतंच ज्यांचं आगमन झालं असे आमचे परममित्र तुमच्या लोणखेडा गावामध्ये शहादा परिसरातच राहतात। हरिभक्त परायण भरत चैतन्य महाराज। काल सुद्धा आपल्या कथासत्रामध्ये त्यांचं आगमन झालं होतं। तुम्हाला सांगितलं होतं की हे देखील एक श्रीमद भागवत कथा प्रवक्ता आहेत, ज्यांनी वृंदावन येथे जाऊन श्रीमद भागवताचं अध्ययन केलंय। अशा भरत चैतन्य महाराजांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळींच्या जयघोषानं प्रेमासहर्ष स्वागत करूया। देशाची सेवा करण्यासाठी सैनिक हे सदा सर्व काळ कार्यरत असतात, तसं देवसेवा करण्यासाठी अशी महाराज मंडळी जन्म घेतात। आपलं देखील असं देणं लागतंय। आपला विषय चाललाय की देव सेवा, देश सेवा आणि धर्मसेवा। देशाची सेवा करण्यासाठी म्हणून खूप काही विशेष करावं लागत नाही। जो आपला देश आहे हा पावन सांगितला गेलाय मायबाप, आणि या पावन देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पावन समजलं गेलंय। म्हणून या देशामध्ये प्रत्येकाचं देणं लागतं की प्रत्येकानं देशासाठी देशसेवेसाठी काहीतरी केलं पाहिजे। असं नाहीये की फक्त सैन्यातल्याच व्यक्तीने देशसेवा केली पाहिजे, देशाचं रक्षण करण्यासाठी देशसेवा केली पाहिजे। पोलिसात असणाऱ्या पोलिसांनीच फक्त देशसेवेचं काहीतरी द्योतक हातामध्ये घेऊन देशसेवा केली पाहिजे एवढंच नाहीये। असंही नाहीये की फक्त राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या राजनेत्यांनीच फक्त देशसेवा केली पाहिजे। देशसेवा करण्याचं आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे मायबाप हो। जसं आपलं आद्य कर्तव्य आहे देव देश आणि धर्म याची सेवा करणं, तसं प्रत्येक राजनेत्याचं सुद्धा आद्य कर्तव्य आहे की देश, देव आणि धर्म याची सेवा करणं। मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की 20 तारखेला येत्या मतदान आहे। 20 तारखेला मतदान आहे मायबाप हो। या मतदानामध्ये सुद्धा या 3 गोष्टीला विसरू नका। एक रहोगे, साथ रहोगे तो बचे रहोगे, सबने ध्यान में रखना है। एक रहोगे, साथ रहोगे तो बचे रहोगे। यदि धर्म को टिकाना है, धर्म टिकला पाहिजे असं वाटत असेल तर देव देश आणि धर्म याच्याकडे विशेष लक्ष देऊन मतदान करायचं आहे। जो कोणी नेता देवाची सेवा करत असेल, गणपती उत्सव असो की कोणताही देवदेशाचा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी आद्य कर्तव्य समजून पुढे येत असेल, जो देशाची सेवा करण्यासाठी तत्पर राहिला असेल आणि जो धर्माला मानून असेल, जो हिंदू धर्म सनातन हिंदू धर्माला मानून असेल, अशाच व्यक्तीला तुम्ही मतदान करावं अशी मी व्यासपीठाच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय मायबाप। कारण जो देश देव आणि धर्माला धरून चालतो तोच राजनेता आपल्याला आता गरजेचा आहे। आणि मला असं वाटतं की सध्याचे भारताचे दिवस चांगले आहेत। मी कालच तुम्हाला सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जी काही शोभायात्रा त्यांची निघाली, विजय मिरवणूक निघाली, त्या ठिकाणी भगवा शर्ट घालून हिंदू आणि हिंदुस्थानाबद्दल चांगले वाक्य वापरले आणि सगळ्यांना सांगितलं की हिंदू कम्युनिटी आणि हिंदू धर्मातली सगळी लोक, त्यांचा देश हा आमचा परममित्र आहे, इथपर्यंत सांगण्याऐवजी एवढी परिस्थिती निर्माण झाली। कारण मला असं वाटतं की देव देश आणि धर्म याचं पालन करणारा आद्यपुरुष आपल्या प्रधानमंत्री पदावरती बसलेला आहे मायबाप। साधारण नाहीये। काही वर्षापूर्वी संसदेवरती हल्ला करण्यात आला, लक्षपूर्वक ऐका। तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी 20 तारखेचं मतदान कसं करायचंय याच्यावरती तुम्हाला मी 2 गोष्टी सांगू इच्छितोय। आज ही जी जागा आहे ना, या ठिकाणाहून हे सगळं बोलण्याचं काही काम नव्हतं, पण बोलावं लागतंय मायबाप हो। आणि आज नाही बोललो ना तर पुढचे 5 वर्ष तोंडावरती चिगटपट्टी लावून बसावं लागेल। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कथा होतील का नाही याची पण भीती मनामध्ये आहे। एवढे मोठे देवाचे कार्यक्रम, म्हणून आज बोलावं लागेल आणि तुम्हाला ऐकावं लागेल आणि ऐकून तसं वागावं सुद्धा लागेल मायबाप हो। काही वर्षापूर्वीची घटना आहे। संसद ज्या ठिकाणी कायदे निर्माण केले जातात आणि कायद्याची
पालन करण्याविषयीच्या शपथा घेतल्या जातात, अशा या संसदेवरती आपल्या देशातल्या काही संतांनी गौहत्या बंद व्हावी ना यासाठी आंदोलन केलं माय बाप हो, आंदोलन केलं त्या ठिकाणी. या आंदोलनामध्ये सगळे संत गेलेले होते, या आंदोलनामध्ये सगळे संत गेलेले होते. या संतांचं नेतृत्व करत होते. त्या संतांचं नाव सांगतो, लक्षपूर्वक ऐका सुद्धा आणि डोक्यामध्ये बसवून घ्या की त्या संतांचं नाव काय होतं. घरी गेल्यानंतर आपल्याजवळ मोबाईल आहे प्रत्येकाजवळ, प्रत्येकानं मोबाईलमध्ये क्रोम ओपन करायचं, या क्रोम मध्ये गुगल क्रोम मध्ये जायचं, गुगल मध्ये सर्च बारवरती क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं, मोठ्या शब्दामध्ये लिहायचं करपात्रीजी महाराज. मी जे आता सांगतोय ते फार थोडक्यात सांगणार आहे, परंतु जे तुम्हाला सविस्तर ऐकायचं एकदा त्या ठिकाणी ऐकून बघा, त्या ठिकाणी वाचून बघा. संसदेवरती गायी संत, या संतांसोबत गौहत्या बंद व्हावी यासाठी आंदोलन चाललं होतं. या आंदोलनाचं प्रमुख तत्व होतं, ज्यांच्या अधिपत्याखाली हे आंदोलन चाललं होतं, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन चाललेलं होतं, ते म्हणजे आपल्याच देशामध्ये जन्म घेतलेले करपात्रीजी महाराज. आंदोलन एवढंच होतं की गौहत्या बंद झाली पाहिजे, गौमांस भक्षण बंद झालं पाहिजे, गायीची हत्या करून जे कोणी मांस खाताय यांना थांबवलं पाहिजे. आणि यासाठी आंदोलन चालू असताना या आंदोलनामधून त्यांचं एक शब्द सुद्धा त्यावेळेचा सरकारने ऐकून घेतलं नाही. त्यावेळेस कोण पंतप्रधान होतं हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. नसेल माहिती युट्यूबला सर्च करा, मी जाहीरपणे नाही बोलू शकत, परंतु त्या ठिकाणी त्यावेळेचा पंतप्रधानांनी पोलिसांना सांगितलं की जे संसदेवरती आंदोलन करायला संत बसले आहेत ना, ज्या गायींना घेऊन बसलेत ना, त्या संतांवरती गोळ्या झाडा म्हणाले, गोळ्या झाडा. आणि त्या पोलिसांना प्रधानमंत्र्याची आज्ञा होती म्हणून गोळ्या झाडाव्या लागल्या बाप. त्या संतांना गोळ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला गेला. आधी होत्या गायी, या गायीला गोळ्या लागायला सुरुवात झाली. अनेक संतांच्या छातीला गोळ्या लागल्या, संतांनी छातीवरती गोळी घेतली, भारत माता की जय म्हणून शब्द काढले आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी आपला देह ठेवला. त्यावेळेस करपात्रीजी महाराज वाचलेले होते. करपात्रीजी महाराजांनी सांगितलं, यह एक संत का शाप है, यह एक संत का शाप है. संत जो शाप देते हैं और जो आशीर्वाद देते हैं वे आशीर्वाद भी विफल नहीं होता है और वह शाप भी विफल नहीं होता है. आज मैं शाप देता हूं, शाप दे रहा हूं, इसका कारण ये नहीं है कि संतों का खून बह रहा है. शाप देने की वजह ये है कि शाप देने का वक्त आया है, क्योंकि हमारे संतों का खून हम माफ कर सकते हैं. जो संतों का खून बहा है ना वह माफ कर सकते हैं, लेकिन आज मेरे गैया मैया का खून भी बहा है. जिन्होंने भी गैया मैया का खून बहाया है उनका नाम मिट जाएगा. करपात्रीजी महाराजांनी दिलेला शब्द आहे, दिलेला शाप आहे माय बापू. ज्या दिवशी गोळ्या चालवल्या गेल्या ना तो अन्य दिवस नव्हता. ज्या दिवसाला आपण कथा ऐकायला या मंडपात बसलोय त्याचा आदला दिवस. आज नवमी आहे, कालची अष्टमी होती, कार्तिक शुद्ध अष्टमी, ज्याला आपण गोपाष्टमी म्हणतो. ज्या दिवशी भगवान गोपाल कृष्णाने प्रथमतः गायी चारायला प्रारंभ केला तो दिवस म्हणजे गोपाष्टमीचा होता. आणि गोपाष्टमीच्या दिवशी संतांवरती गायीवरती गोळ्या चालवल्या गेल्या आणि त्या संतांनी सांगितलं, एक ऐसा भी दिन आएगा, हिमालय का एक साधू एक राजनेता बनकर के यह भारत की प्रतिमा ऊंची करेगा, इस भारत की राजगद्दी पर राज करेगा, तब आपका नामो निशान मिट जाएगा और हिंदू धर्म की संस्थापना होगी, हिंदू धर्म की संस्थापना होगी. मला असं वाटतं की खरोखर संतांनी दिलेला शाप कधी वाया जात नाही. मला असं वाटतं की एक हिमालयातनं एक साधू आला. कोण होता तो साधू? मला नाव घ्यायला भीती वाटत नाही, मला नाव सांगायलाही भीती वाटत नाही. हा साधू दुसरा तिसरा कोणी नव्हता. आता पुढे ज्याची मंदिरं सुद्धा लोक बांधतील, ज्याला देव समजतील, आपण भाग्यवान आहोत की या देवाचं दर्शन आपण प्रत्यक्ष डोळ्याने घेतोय. मला या देवाचं, मी ज्याला देव मानतो, या देवाचं नाव घ्यावंसं तुमच्या समोर वाटतंय. कारण माझ्यासाठी या भूमीवरती आजच्या स्थितीमध्ये भगवंतानं दिलेल्या गीतेतल्या वचनाला पूर्ण करण्यासाठी ज्याने जन्म घेतला,
भगवंत गीतेमध्ये सांगून गेले की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। या कलियुगामध्ये धर्म कुठेतरी डगमगायला लागलेला होता। हिंदू धर्माची डगमगता पाहून देवालाही वाटलं की आता आपण अवतार घेतला पाहिजे आणि देवाने गुजरातमध्ये एका गावी अवतार घेतला हो, हिमालयामध्ये तपश्चर्या केली आणि आज आपल्या देशाचं प्रधानमंत्री पद भूषवतायत ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत। माझ्यासाठी देव आहे, तुम्ही मानता नका मानू, मी राजनेता नाही मानत त्या माणसाला। अहो जो माणूस 150-200 लोकांमधून ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस त्या 200 लोकांमध्ये एकच व्यक्ती, त्यांच्या आजूबाजूला गोरे लोक भरपूर असतात पण एकच व्यक्ती तेजस्वी दिसते जो 9-9 दिवसापर्यंत फक्त पाण्यावरती नवरात्राचा उपवास करत असेल, तो साधू नाही तर कोण आहे? संसारी माणसाला ते शक्य नाही। ज्यावेळेस राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार होती, गोविंददेवजी महाराजांना प्रधानमंत्र्यांनी फोन लावला, अहो मला रामलल्लाची स्थापना करायची आहे, प्राणप्रतिष्ठेचा मंत्र जयघोष करायचा आहे, मग मी त्यासाठी पात्र तर असला पाहिजे की नाही, माझी पात्रता तर असली पाहिजे की नाही, ही पात्रता मिळवण्यासाठी मी किती दिवसाचा उपवास करू? गोविंददेवजी गिरीजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही उपवास करा 3 दिवसापर्यंत, 3 दिवसाला एक वेळा अन्न खायचं, दिवसभर काही खायचं नाही। त्यावेळेस प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मी 3 दिवस उपवास करणार नाही, मी संपूर्ण 9 दिवस उपवास करेल आणि या 9 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी रामप्रभू गेले, वास्तव्याला राहिले, त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती जाईल आणि तिथे त्याचं दर्शन घेऊन पूजा करेल आणि त्या ठिकाणची सेवा करेल आणि मग सिद्ध होऊन या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापनेसाठी येईल। एवढं साधुत्व जर कोणामध्ये असेल, जो देव, जो देश आणि जो धर्म या तिघांच्या बाबतीमध्ये कटिबद्ध असेल, मला असं वाटतं की माणसानं सुद्धा प्रत्येक वेळेस मतदान करताना हाच विचार केला पाहिजे की देव, देश आणि धर्म, जो देवाला घेऊन चालतो, जो देशाला घेऊन चालतो आणि जो धर्माला घेऊन चालतो, अशाच व्यक्तीला आपलं दान दिलं पाहिजे, ज्याला मतदान आपण म्हणत असतो। मायबापू सगळ्यांना विनंती असेल, धर्माचा विचार करा। आज जर नाही केला ना तर पुढची काही वर्ष धर्माचे दिवस वाईट आल्याशिवाय राहणार नाही। मायबापू बोलावं लागतंय, नाही बोलो तुम्ही व्यासपीठावरनं, पण आज विनवणी करावी लागते। ही परिस्थिती येऊन ठेकावली हो। नवथा हिंदू असा, हिंदू कसा होता? हिंदू धर्मनिरपेक्ष होता। हिंदूच्या शब्दातले तोंडातले शब्द असायचे, जो मेरे राम को जितना मानता है उतना ही मैं उनके भगवान को भी मानने के लिए तैयार हूँ, लेकिन उन्होंने छोड़ दिया इसलिए हमें भी छोड़ना पड़ेगा। अभी सिर्फ और सिर्फ अपना ही विचार अपने मन में रखिए। आता फक्त आपल्या धर्माचा विचार करा, सनातनी हिंदू धर्माचा विचार करा आणि मतदान करा मायबाप हो। आणि मी नाही सांगत, देवाने सांगितलं गीतेमध्ये काय म्हणाले देव? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम् अधर्मस्य तदात्मानां सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवंतानं गीतेमध्ये वचन दिलं, देवानं जेही वचन दिलं आजपर्यंत पालन केलं। आपण असंख्य वचनं दिली पण कधीही पालन केले नाही, म्हणून आपण माणूस आहोत आणि देव देव आहे मायबाप। देवाने सांगितलं ज्या ज्या वेळेस माझ्या धर्मावर ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी अवतार कार्य करेल। आता मात्र राजा परीक्षिताने हात जोडलेत, प्रश्न विचारलाय, कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्ययो राज्ञाम चो भयवंशाणाम चरितम परमाद्भुतम। मला परम अद्भुत असणारं यदुवंशातल्या जन्म घेतलेल्या त्या बालकृष्ण लालाच्या कथेची जन्माची कथा मला ऐकायची आहे। चंद्रवंशाचा विस्तार सविस्तरपूर्वक ऐकायचा मला सांगतात का त्यावेळेस सुत म्हणता शौनका, मैत्रीय म्हणताय, विदुराशोकाचार्य म्हणतायत राजा देवाची कथा ऐकायची असेल तर भजन करावं लागतं। भजनाशिवाय भक्ती जागृत होत नाही, भक्तीशिवाय भगवंत प्राप्त होत नाही। आपल्याला देवाचा जन्मोत्सव फक्त मनवायचा नाहीये, इथे फक्त देवाला जन्म
घेऊन इथेच ठेवून जायचं नाही, तर प्रत्येकाला आपल्याला आपापल्या हृदयी देवाचं ते स्वरूप आपल्या घरी हृदयरूपी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. म्हणून काही वेळ आपण भजन करूया. भजन झाल्यानंतर भगवंताच्या गोड चरित्राचा वंशविस्तार आपण ऐकूया. सगळ्यांनी ताट बसायचं. ज्याला ज्याला देवाने हात दिलेले असतील त्याने फक्त टाळी वाजवायची. ज्याच्याकडे हात असतील त्यांनी वाजवू. तर भगवान ने हाथी इसीलिए दिए है, हात क्यों दिए? मी तुम्हाला सांगितलं की टाळी वाजवल्याने काय असतं, हे सगळे पॉइंट्स दाबले जातात. परत रिपीट करतो मी पॉइंट. हे जे मला त्या ताईने फार छान सांगितलं, करू आपण पुढे. एक 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 सुंदर सांगितलं मला ताईने, लड्डूबाईंच्या बहिणीने. करू आपण ते. काय सांगितलं सांगेल मी तुम्हाला. पण टाळी वाजवल्याने हे सगळे पॉइंट दाबले जातात. अटॅक येण्याची भीती दूर होते. दुसरं कारण तुम्हाला सांगितलं होतं की टाळी वाजवल्याने आपल्या डोक्यावरचं पाप निघून जातं, मस्तकावरचं पाप निघतं. जो टाळी वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. आणि तिसरा फायदा तुम्हाला मी सांगितला होता, टाळी वाजवल्यानंतर हात खाजायला लागतो. हात खाजला म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होत असते. तिघ गोष्टी फायद्याच्या आहेत. म्हणून भजन करताना सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि भगवंताचं मुखातनं भजन करायचं. मध्यम थोडं पुढे सरकून. भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या कलियुगामध्ये धर्म कुठेतरी डगमगायला लागलेला होता. हिंदू धर्माची डगमगता पाहून देवालाही वाटलं की आता आपण अवतार घेतला पाहिजे. आणि देवाने गुजरातमध्ये एका गावी अवतार घेतला हो, हिमालयामध्ये तपश्चर्या केली. आणि आज आपल्या देशाचं प्रधानमंत्री पद भूषवतायत ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. माझ्यासाठी देव आहे, तुम्ही मानता नका मानू. मी राजनेता नाही मानत त्या माणसाला. अहो, जो माणूस 150-200 लोकांमधून ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस त्या 200 लोकांमध्ये एकच व्यक्ती, त्यांच्या आजूबाजूला गोरे लोक भरपूर असतात, पण एकच व्यक्ती तेजस्वी दिसते, जो 9-9 दिवसापर्यंत फक्त पाण्यावरती नवरात्राचा उपवास करत असेल. तो साधू नाही तर कोण आहे? संसारी माणसाला ते शक्य नाही. ज्यावेळेस राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार होती, गोविंददेवजी महाराजांना प्रधानमंत्र्यांनी फोन लावला, अहो मला रामलल्लाची स्थापना करायची आहे, प्राणप्रतिष्ठेचा मंत्र जयघोष करायचा आहे, मग मी त्यासाठी पात्र तर असला पाहिजे की नाही, माझी पात्रता तर असली पाहिजे की नाही. ही पात्रता मिळवण्यासाठी मी किती दिवसाचा उपवास करू? गोविंददेवजी गिरीजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही उपवास करा 3 दिवसापर्यंत. 3 दिवसाला एक वेळा अन्न खायचं, दिवसभर काही खायचं नाही. त्यावेळेस प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मी 3 दिवस उपवास करणार नाही, मी संपूर्ण 9 दिवस उपवास करेल. आणि या 9 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी रामप्रभू गेले, वास्तव्याला राहिले, त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती जाईल आणि तिथे त्याचं दर्शन घेऊन पूजा करेल आणि त्या ठिकाणची सेवा करेल. आणि मग सिद्ध होऊन या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापनेसाठी येईल. एवढं साधुत्व जर कोणामध्ये असेल, जो देव, जो देश आणि जो धर्म या तिघांच्या बाबतीमध्ये कटिबद्ध असेल, मला असं वाटतं की माणसानं सुद्धा प्रत्येक वेळेस मतदान करताना हाच विचार केला पाहिजे की देव, देश आणि धर्म. जो देवाला घेऊन चालतो, जो देशाला घेऊन चालतो आणि जो धर्माला घेऊन चालतो, अशाच व्यक्तीला आपलं दान दिलं पाहिजे, ज्याला मतदान आपण म्हणत असतो. मायबापू, सगळ्यांना विनंती असेल, धर्माचा विचार करा. आज जर नाही केला ना तर पुढची काही वर्ष धर्माचे दिवस वाईट आल्याशिवाय राहणार नाही. मायबापू, बोलावं लागतंय, नाही बोलो तुम्ही व्यासपीठावरनं, पण आज विनवणी करावी लागते. ही परिस्थिती येऊन ठेकावली हो. नवथा हिंदू असा. हिंदू कसा होता? हिंदू धर्मनिरपेक्ष होता. हिंदूच्या शब्दातले, तोंडातले शब्द असायचे, जो मेरे राम को जितना मानता है उतना ही मैं उनके भगवान को भी मानने के लिए तैयार हूं, लेकिन उन्होंने छोड़ दिया इसलिए हमें भी छोड़ना पड़ेगा. अभी सिर्फ और सिर्फ अपना ही विचार अपने मन में रखिए. आता फक्त आपल्या धर्माचा विचार करा, सनातनी हिंदू धर्माचा विचार करा आणि मतदान करा. मायबाप हो. आणि मी नाही सांगत, देवाने सांगितलं गीतेमध्ये. काय म्हणाले देव? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम् अधर्मस्य तदात्मानां
सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवंतानं गीतेमध्ये वचन दिलं, देवानं जेही वचन दिलं आजपर्यंत पालन केलं। आपण असंख्य वचनं दिली पण कधीही पालन केले नाही, म्हणून आपण माणूस आहोत आणि देव देव आहे माय बापू। देवाने सांगितलं ज्या ज्या वेळेस माझ्या धर्मावर ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी अवतार कार्य करेल। आता मात्र राजा परीक्षिताने हात जोडलेत, प्रश्न विचारलाय कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञां चो भयवंशाणां चरितं परमाद्भुतम। मला परम अद्भुत असणारं यदुवंशातल्या जन्म घेतलेल्या त्या बालकृष्ण लालाच्या कथेची जन्माची कथा मला ऐकायची आहे। चंद्रवंशाचा विस्तार सविस्तर पूर्वक ऐकायचा मला सांगतात का त्यावेळेस सुत म्हणता शौनका, मैत्रीय म्हणताय विदुराशोकाचार्य म्हणतायत राजा देवाची कथा ऐकायची असेल तर भजन करावं लागतं। भजनाशिवाय भक्ती जागृत होत नाही, भक्तीशिवाय भगवंत प्राप्त होत नाही। आपल्याला देवाचा जन्मोत्सव फक्त मनवायचा नाहीये, इथे फक्त देवाला जन्म घेऊन इथेच ठेवून जायचं नाही, तर प्रत्येकाला आपल्याला आपापल्या हृदयी देवाचं ते स्वरूप आपल्या घरी हृदयरूपी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। म्हणून काही वेळ आपण भजन करूया। भजन झाल्यानंतर भगवंताच्या गोड चरित्राचा वंश विस्तार आपण ऐकूया। सगळ्यांनी ताट बसायचं। ज्याला ज्याला देवाने हात दिलेले असतील त्याने फक्त टाळी वाजवायची, ज्याच्याकडे हात असतील त्यांनी वाजवू। तर भगवान ने हाथी इसीलिए दिए है, हात क्यों दिए? मी तुम्हाला सांगितलं की टाळी वाजवल्याने काय असतं, हे सगळे पॉइंट्स दाबले जातात। परत रिपीट करतो मी पॉइंट, हे जे मला त्या ताईने फार छान सांगितलं, करू आपण पुढे। एक 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 सुंदर सांगितलं मला ताईने, लड्डूबाईंच्या बहिणीने, करू आपण ते। काय सांगितलं सांगेल मी तुम्हाला, पण टाळी वाजवल्याने हे सगळे पॉइंट दाबले जातात, अटॅक येण्याची भीती दूर होते। दुसरं कारण तुम्हाला सांगितलं होतं की टाळी वाजवल्याने आपल्या डोक्यावरचं पाप निघून जातं, मस्तकावरचं पाप निघतं, जो टाळी वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं। आणि तिसरा फायदा तुम्हाला मी सांगितला होता, टाळी वाजवल्यानंतर हात खाजायला लागतो, हात खाजला म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होत असते। तिघ गोष्टी फायद्याच्या आहेत, म्हणून भजन करताना सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि भगवंताचं मुखातनं भजन करायचं। मध्यम थोडं पुढे सरकून, श्री रघुनाथ फिर काहे की हो चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो फिर काहे की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो फिर काहे की चिंता। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव। मात्र स्वामी सखा हमारे, पितृमात्र स्वामी सखा हमारे।
वा मुखानं देवाचं नाव सगळ्यांना येत असेल ना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. वा वा देवाला यावंच लागेल आता इच्छा नसताना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. बोलिए वृंदावन बिहारी लाल, बोलिए भागवत नारायण भगवान की जय. कथितो वंश विस्तारो भवता सोमसुरेयो राज्ञां चोभयवंशाणां चरितं परमाद्भुतम. परम अद्भुत असणारं कृष्ण चरित्र मला ऐकायचं मला सांगतात का. त्यावेळेस सूत म्हणता शौनका मैत्री म्हणता विदुरा शुकाचार्य म्हणतात राजा स्वयंभू मनू आणि शतरूप यांना 2 मुलं आणि 3 मुली झाल्या होत्या. गेल्या 4 दिवसामध्ये उत्तानपाद राजाचं चरित्र वंशविस्तार आपण ऐकला. राजा प्रियव्रताचा वंशविस्ताराचा कथा आपण ऐकल्यात. प्रसूती दक्ष प्रजापत्याला दिली गेली. दक्ष प्रजापत्यापासून 16 मुली झाल्या. त्या 16 मुलींचा वंशविस्तार आपण ऐकला. आकुती ही ऋषी प्रजापत्यांना दिली गेली. यज्ञनारायणादी वंशविस्तार आपण ऐकला. म्हणाले 3री कन्या तिचं नाव आहे देवहूती. या देवहूतीचा कर्दमांशी विवाह झाला इथपर्यंतची कथा आपण ऐकलेली होती. कर्दम आणि देवहूती, कर्दम आणि देवहूती यांना एकूण 9 मुली झाल्या. कर्दम आणि देवहूती यांना एकूण 9 मुली झाल्या. एक मुलगा झाला ज्या मुलाचं नाव होतं कपिल महामुनी. कर्दमांचा शब्द होता की ज्यावेळेस मला पुत्र होईल त्यावेळेस मी घर सोडून निघून जाईल. कर्दम ऋषी निघून गेले पुत्रप्राप्तीनंतर. कपिलांनीही घर सोडलं आणि आपल्या आईला सांख्यशास्त्र शिकवलं. आई देवहूतीने कर्दमांच्या मुलाला म्हणजे कपिलांना स्वतःच्या मुलाला गुरु मानलं. माय बाप हो, सांख्यशास्त्राचे जनक कपिल महामुनी. या कपिल महामुनींची एक बहीण होती जी अत्रि ऋषींना दिली गेली होती. तिचं नाव होतं अनुसया. आपणा सगळ्यांना माहिती आहे की अत्रि अनुसया यांचं सती चरित्र किती प्रांजळ आणि प्रेमळ चरित्र आहे. एका पत्नीने पतिप्रती कशी पातिव्रत्यता निभवली पाहिजे हे शिकवणारं सुंदर चरित्र म्हणजे माता अनुसयेचं सती चरित्र आहे. अनुसयेचा पातिव्रत्याचं सामर्थ्य एवढं होतं की ज्यावेळेस ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांच्या 3 राण्या, ब्रह्माजींची सावित्री, भगवान शिवजींची पार्वती आणि भगवान नारायणाची लक्ष्मी, तिघांनीही सांगितलं की अनुसयेचं पातिव्रत्य भंग करायचं. भंग करावं कसं मनामध्ये विचार आला. मनातला जो विचार होता या विचाराच्या योगे 3 देवतांशी हट्ट धरला आणि हट्ट धरल्यानंतर 3 देवतांनी विचार केला की म्हणाले 3 राण्यांची इच्छा आहे ना
मग आपण गेलं पाहिजे. आधी तर इच्छा नव्हती, परंतु श्रीहट्ट होता, श्रीहट्टापोटी जावं लागलं. ओम भगवती भिक्षां दे म्हणून आवाज दिला आणि त्याच वेळेस तिघ देवतांना पाहिल्यानंतर अनुसया मातेनं एका पात्रामध्ये भिक्षा देऊ केली. तिघ देवांनी सांगितलं, म्हणाली ही कोरडी भिक्षा आम्हाला नको आहे, आम्हाला तुझ्या हातानं शिजवलेलं अन्न खाण्याची इच्छा आहे. माता अनुसयेने तिघांना नमस्कार केला. म्हणाले, माझं परमभाग्य, माझ्या पतिदेवांचं परमभाग्य की तुम्ही आलेत, तुम्ही आलेत म्हणून सांगितलं, आदरातिथ्य केलं. आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत तुम्ही पाकगृहामध्ये सुंदर असा खमंग रुचकर स्वादिष्ट स्वयंपाक बनवून ठेवा. अनुसया मातेनं स्वयंपाक तयार केला. तिघ देवता आले आणि या तिघ देवतांना वाढण्यासाठी म्हणून, भोजनासाठी म्हणून पाट ठेवले गेले. ताटासाठी एक पाट आहे, पाटावरती ताट आहे, ताटाला रांगोळी घातली आहे, अगरबत्ती लावली गेली आहे, सुगंधित द्रव्यांचं सिंचन केलं गेलं, ताट ठेवलं गेलं आणि ह्या ताटामध्ये जे बनवलेले पदार्थ होते हे पदार्थ वाढण्यासाठी म्हणून माता अनुसया पुढे हे होत आहेत. त्याच वेळेस अनुसया माता वाढायला घेणार, तोच तिघ देवांनी सांगितलं, विवस्त्र अवस्थेमध्ये आम्ही अन्न खातो श्रीच्या हाताचं. अनुसया मातेला प्रश्न पडला, करावं तर काय करावं. अनुसयेने मा लक्ष्मी, सावित्री आणि मा पार्वतीची स्तुती केली, प्रार्थना केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघ देवतांचं स्मरण केलं, आपल्या पतिदेवांचं स्मरण केलं आणि त्यांना सांगितलं की आज माझं पातिव्रत्य भंग होण्यापासून जर कोणी वाचवू शकतं तर माझे पती. आज माझं पातिव्रत्य भंग होण्यापासून वाचवू शकतं तर भगवान ब्रह्माजी, नारायण आणि भगवान शिव, तुम्हा तिघांनाही प्रार्थना करते, माझं पातिव्रत्याचं रक्षण करा. माता अनुसयेला माहिती नव्हतं की आपल्या आश्रमामध्ये जे विवस्त्र अवस्थेमध्ये भिक्षा घ्यायला आले, जे विवस्त्र अवस्थेमध्ये भोजन करायची इच्छा व्यक्त करतायत, हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. पण देवाला सुद्धा आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करावी लागत असते. मायबापू हो, भगवंत भक्ताच्या इच्छेसाठी बाळकामध्ये रूपांतरित होत आहेत. ज्यावेळेस वस्त्र फेडले आहेत, वाढायला आली, त्यावेळेस तिघ देवता 3 बालकाच्या स्वरूपामध्ये दर्शन देत आहेत माता अनुसयेला. गोड गुंडस तिघ बालकं पाहिलेत. एका भजनामध्ये सुंदर भाव स्पष्ट करण्यात आलेला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. माय होई गाय होनी पुढे वासरू पाहे वरुणी, कृतगणेचे श्वान विचारे, कृतगणेचे श्वान विचारे, पायावर झुकले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनाही बालकाच्या स्वरूपात मातेनं पाहिलं. आनंद वाटला. आनंदामध्ये तिघांनाही पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यामध्ये टाकून झोका द्यायला, पाळणा हलवायला सुरुवात केली आहे. तिघ बालकांकडे पाहून अनुसया मातेच्या हृदयातली वात्सल्य, हृदयातली माया जागृत झाली आणि आता असं वाटायला लागलं की हे 3 गोडगुंडस मालकं आपल्याच घरी राहिले पाहिजे. आपल्या स्वतःच्या मुलांसारखं संगोपन करायला सुरुवात केली. तिघ राण्यांना वाटलं की हे गेलेत, अजून आले नाहीत. तपास केला तर त्या तिघ देवतांची बालकं झाली आहेत अशी बातमी लागली आहे. आता मात्र या बालकांपासून आपले पती जर परत मागायचे असतील तर अनुसयेला सांगावं म्हणून अनुसयेला सांगितलं. अनुसयेने मान्य केलं. मला मान्य आहे ना, तुमचे हे तिघ पती आहेत ना,
बघा ते पाळण्यामध्ये झोपलेले आहेत, ब्रह्मा पण आहे, नारायण पण आहे, शिव पण आहेत. मग हे तिघ आहेत ना, या तिघांना जिचा जो असेल तिने उचलावा आणि घेऊन जावा, अणुसई मातेने सांगितलं. पार्वती माता गेल्या. 1 नंबरला ब्रह्माजी होते, 2 नंबरला नारायण, 3 नंबरला शिवजी होते. तिघांकडे पार्वती मातेने बघायला सुरुवात केली. नारायणाकडे बघत असताना नारायणाचा मनातला भाव जागृत झाला. पार्वती मातेला सांगितलं, अगं मी तुझा नाही, तुझा माझ्या बाजूला झोपलेला आहे. तू जर मला उचललं तर आम्ही तिघ कायमची बालकं राहून जाऊ. कारण आईनं सांगितलंय तुमचा असेल तोच उचला. सावित्रीकडनं, पार्वतीकडनं आणि लक्ष्मीकडनं तिघांकडनं ओळखलं गेलं नाही. शेवटी आईलाच मुलाची ओळख असते मायबाप हो. अणुसईने जिचा तिचा पती जिला तिला देऊन टाकलाय. देवानं मूळ स्वरूप प्राप्त करून घेतलंय. पण वचन मागितलंय की माझ्या घरामध्ये तिघही तुमच्या अंश स्वरूपामध्ये जन्म घेतले पाहिजे. त्याच वेळेस अणुसईच्या आश्रमामध्ये पाळणा हलतोय. चंद्र, दुर्वास आणि दत्त अशी 3 अंश अवतारामध्ये मुलं जन्म घेत आहेत. सगळ्यांनी पुन्हा ताट बसायचं, हात जोडायचा आणि जयघोष करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या दत्त स्वरूपाचं आपण पूजन करतो, मला असं वाटतं की दत्त स्वरूपाचं दर्शन, दत्त स्वरूपाचा दत्त जन्माची ही कथा आहे. आता कार्तिक मास चाललाय, पुढे मार्गशीर्ष महिना आहे, दत्त जयंती जवळ आली आहे. 2 मिनिटं आपण ताट बसूया, छान गोड दत्त भजन करूया आणि पुढच्या मार्गाला लागूया. मध्य दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. बाळकामध्ये रूपांतरित होत आहेत. ज्यावेळेस वस्त्र फेडले आहेत, वाढायला आली, त्यावेळेस तिघ देवता 3 बालकाच्या स्वरूपामध्ये दर्शन देत आहेत माता अणुसईला. गोडगुंडस तिघ बालकं पाहिलेत. एका भजनामध्ये सुंदर भाव स्पष्ट करण्यात आलेला आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरे बसले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. माय हुई गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी. कृतगणेचे श्वान बिचारे. कृतगणेचे श्वान बिचारे. पायावर झुकले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनाही बालकाच्या स्वरूपात मातेनं पाहिलं. आनंद वाटला. आनंदामध्ये तिघांनाही पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यामध्ये टाकून झोका द्यायला, पाळणा हलवायला सुरुवात केली आहे. तिघ बालकांकडे पाहून अणुसया मातेच्या हृदयातली वात्सल्य, हृदयातली माया जागृत झाली आणि आता असं वाटायला लागलं की हे 3 गोडगुंडस मालकं आपल्याच घरी राहिले पाहिजे. आपल्या स्वतःच्या मुलांसारखं संगोपन करायला सुरुवात केली. तिघ राण्यांना वाटलं की हे गेलेत, अजून आले नाहीत. तपास केला तर त्या तिघ देवतांची बालकं झाली आहेत अशी बातमी लागली आहे.
आता मात्र या बालकांपासून आपले पती जर परत मागायचे असतील तर अनुसयेला सांगावं म्हणून अनुसयेला सांगितलं. अनुसयेने मान्य केलं. मला मान्य आहे ना, तुमचे हे तिघ पती आहेत ना, बघा ते पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. ब्रह्मा पण आहे, नारायण पण आहे, शिव पण आहेत. मग हे तिघ आहेत ना, या तिघांना जिचा जो असेल तिने उचलावा आणि घेऊन जावा. अनुसय मातेने सांगितलं. पार्वती माता गेल्या. 1 नंबरला ब्रह्माजी होते, 2 नंबरला नारायण, 3 नंबरला शिवजी होते. तिघांकडे पार्वती मातेने बघायला सुरुवात केली. नारायणाकडे बघत असताना नारायणाचा मनातला भाव जागृत झाला. पार्वती मातेला सांगितलं, अगं मी तुझा नाही, तुझा माझ्या बाजूला झोपलेला आहे. तू जर मला उचललं तर आम्ही तिघच तिघ कायमची बालकं राहून जाऊ. कारण आईनं सांगितलंय तुमचा असेल तोच उचला. सावित्रीकडनं, पार्वतीकडनं आणि लक्ष्मीकडनं तिघांकडनं ओळखलं गेलं नाही. शेवटी आईलाच मुलाची ओळख असते मायबाप हो. अनुसयेने जिचा तिचा पती जिला तिला देऊन टाकलाय. देवानं मूळ स्वरूप प्राप्त करून घेतलंय. पण वचन मागितलंय की माझ्या घरामध्ये तिघही तुमच्या अंश स्वरूपामध्ये जन्म घेतले पाहिजे. त्याच वेळेस अनुसयेच्या आश्रमामध्ये पाळणा हलतोय. चंद्र, दुर्वास आणि दत्त अशी 3 अंश अवतारामध्ये मुलं जन्म घेत आहेत. सगळ्यांनी पुन्हा ताट बसायचं, हात जोडायचा आणि जयघोष करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या दत्त स्वरूपाचं आपण पूजन करतो, मला असं वाटतं की दत्त स्वरूपाचं दर्शन, दत्त स्वरूपाचा दत्त जन्माची ही कथा आहे. आता कार्तिक मास चाललाय, पुढे मार्गशीर्ष महिना आहे, दत्त जयंती जवळ आली आहे. 2 मिनिटं आपण ताट बसूया, छान गोड दत्त भजन करूया आणि पुढच्या मार्गाला लागूया. मध्य दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चंद्र, दुर्वास आणि दत्त या 3 मुलांपैकी चंद्र, या चंद्राचा वंशामध्ये चंद्र देवगुरु. चंद्र हा तारेवरती मोहित होतो आणि चंद्र तारा या पवित्र संबंधातून बुध महाराज जन्माला येतात. कारण चंद्र हा देवगुरु बृहस्पतींकडे शिक्षणाला गेलेला असताना देवगुरु बृहस्पतींची पत्नी तारा हिच्यावरती मोहित होतो. चंद्र आणि तारा यांच्यापासून बुध जन्माला येतो. बुध एके दिवशी वनगमन करत असताना शंकराच्या शापित भूमीमध्ये श्रीत्व पत्कारलेली इला त्या ठिकाणी त्याला दिसते. म्हणून इलेशी विवाह बुध करतोय. या इला आणि बुध यांच्यापासून महाराज पुरुरवांचा जन्म होतोय. आपणा सगळ्यांना माहिती आहे की पुरुरवा राजाला क्षणार्धामध्ये पृथ्वीत तर क्षणार्धामध्ये स्वर्गामध्ये जाण्याची एक शक्ती अवगत होती. आणि त्याच योगे एके दिवशी स्वर्गात गेलेल्या पुरुरवा राजानं उर्वशीशी विवाहाची मागणी घातली. विवाहाची मागणी घातली. 3 अटी होत्या. 3 अटी राजानं मान्य केल्या की पृथ्वीवरती उगवलेलं अन्न खाणार नाही, विवस्त्रवस्थेत तुम्हाला रतिक्रीडेशिवाय बघणार नाही, आणि 3री अट होती की सोबत 2 बोकडं घेईन, हे 2 बोकडांचा सांभाळ करायचा. त्याच वेळेस इंद्रदूतांनी 2 बोकडं पळवले. उर्वशी पुरुरवा राजाला सोडून निघून गेली. पुरुरवा राजाला सोडून निघून गेलेल्या उर्वशीने 12 वर्ष विभक्ती पत्करली आणि 12 वर्षानंतर पुन्हा पुरुरवा राजाशी संसाराला सुरुवात केली. एकूण 6 मुले झालेत. या 6 मुलांपैकी नहुषाच्या वंशामध्ये ययाती राजा जन्म घेतात आणि या ययातींच्या एकूण 2 राजा श्रीमद भागवतामध्ये सांगितल्या गेल्या. ययाती राजा हे क्षत्रिय कुलवंतच होते. त्यांच्या 2 पत्न्या होत्या. एक देवहूती, एक शर्मिष्ठा. देवहूती ब्राह्मणाची मुलगी होती, शर्मिष्ठा क्षत्रियाचीच मुलगी होती. एके दिवशी घडलं असं, शर्मिष्ठा देवयानी या दोघी जणी सरोवरावरती स्नान करायला गेल्या आणि त्यावेळेस शर्मिष्ठेकडून देवयानीचा अपमान झाला. त्या योगे देवयानीच्या मनामध्ये
द्वेष भरला गेला. देवयानीला वाचवायला आला, त्याचं नाव ययाती राजा. ययातीला देवयानीने सांगितलं, मी ब्राह्मणाची कन्या आहे, तू क्षत्रियाचा मुलगा आहे, तरी सुद्धा मी तुझ्याशी विवाह करेल. त्यावेळेस ययातीने नकार दिला. सगळ्यात आधी देवयानीला विचारलं, तू ब्राह्मणाची मुलगी माझ्याशी विवाह कसा काय करू शकते? तुझे वडील कोण? म्हणाले, माझे वडील शुक्राचार्य, दैत्यगुरु शुक्राचार्य. अगं ते काय सांगतील? द्वेषानं पाहिलं जाईल. म्हणाले, चिंता करू नका, मला माझ्याच पित्याचा एक शिष्य होता, त्याचं नाव कच होतं. या कचानं शाप दिला होता की तुझं ब्राह्मणत्व नष्ट होईल आणि या योगे मी तुमच्याशी विवाह करून क्षत्रिय बनेल, तुमच्याशी विवाह माझा होईल, चिंता करू नका. शर्मिष्ठे देवयानीला स्वीकारलं राजा ययातीनं, पण देवयानीचा मनामध्ये शर्मिष्ठेविषयीचा द्वेष होता. आपल्या बापाला सांगितलं, आमच्या राज्यामध्ये राहायला चला. ययातीने सोबत घेतलं, पण राजाची भेट घ्यायला गेली. आणि ऋषपर्वा राजाची भेट घेत असताना शुक्राचार्यांना ऋषपर्वा राजाने सांगितलं, तुम्ही जाऊ शकत नाही, त्याच्या मोबदल्यामध्ये मला काय प्रायश्चित्त करायचं तेवढं सांगा. शुक्राचार्यांना देवयानीकडे पाहिलं. देवयानीने सांगितलं, म्हणाले, प्रायश्चित्त? मग तुमची मुलगी माझी दासी झाली पाहिजे. राजा ऋषपर्वाने स्वतःच्या राज्यासाठी म्हणून आपल्या मुलीचा त्याग केला. असे राजे पूर्वी होऊन गेले मायबाप. त्याग केला आणि त्याग केल्यामुळे शर्मिष्ठेने दास्यत्व पत्कारलं. शर्मिष्ठा देवयानी दोघांना घेऊन ययाती राजा निघाला. नगराचा बाहेर शर्मिष्ठेला एका छोट्याशा घरात ठेवलं गेलं आहे. देवयानी राजाची राणी बनली आहे. संसाराला सुरुवात झाली. देवयानीपासून यदू आणि तुर्वसू अशी 2 मुलं झाली. शर्मिष्ठेपासून अनु, द्रुहू आणि पुरु अशी 3 मुलं झालीत. अनु, द्रुहू, पुरु, त्यातला पुरु जो होता, या पुरुवंशापासून कौरवांचा पांडवांचा वंशाला प्रारंभ झाला. यदू आणि तुर्वसू होता, यांच्यापैकी यदू होते. यदूच्या वंशामध्ये चित्ररथ, चित्ररथाच्या वंशामध्ये भजमान, भजमानाच्या वंशामध्ये शिनी, शिनींच्या वंशामध्ये देवमिळ आणि देवमिळाच्या वंशामध्ये महाराज वसुदेव बाबांचा जन्म झाला आहे. बाबा वसुदेव कोण? बाबा वसुदेव हे ज्या कृष्णचरित्राचं श्रवण आपण करायला आलेलो आहेत ना, त्यांचे पिताश्री. हळूहळू आपण आता कृष्ण जन्माकडे वळतोय बरं का. घड्याळीमध्ये किती वाजलेत आता? 2:45 झाले. पुढच्या 15 मिनिटांमध्ये कृष्णचरित्रापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, म्हणून लक्षपूर्वक श्रवण करा. किती आनंद असतो की नाही कृष्ण जन्माचा. एक थोडासा विचार करूया आपण कृष्ण जन्माचा. लग्नामध्ये सुद्धा आपल्या लग्नांमध्ये असाच उत्साह असतो, अशीच गर्दी असते, असे सगळे लोक येतात, एकमेकांना भेटतात. एकमेकांना भेटल्यानंतर गप्पा गोष्टी, फोटो शोटो सगळं होतं बरोबर. एक प्रकारे गेट टुगेदरच होतं समजा. हे काय असतं? एक प्रकारे गेट टुगेदरच होतं. एकमेकांच्या भेटीगाठी होतात. पण भेटीगाठी करण्यासाठी काही लोकांच्या दृष्टिकोन तुम्हाला मी सांगतो. काही लोक गेट टुगेदर करण्यासाठी काय करतात माहिती आहे का? मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा फार्म हाऊसमध्ये पार्ट्या करतात. आदर वाटतो मला आपल्या समाजाचा कधी कधी. मला आदर वाटतो आपल्या समाजाचा कधी कधी. कारण कधी विचार करावा ना, तर ही गोष्ट मुंबई पुण्यासारख्या सिटीजमध्ये तुम्ही गेलात ना, तर हे गेट टुगेदर करण्यासाठी एकमेकांपासून दूर असतात. हे जवळ येण्यासाठी, भेटण्यासाठी मोठे मोठे फार्म हाऊस आहेत. पनवेल, खंडाळा, लोणावळा या भागांमध्ये मोठे मोठे फार्म हाऊस. या फार्म हाऊसवरती जाऊन जे प्यायला नको ते पिऊन पार्ट्या करतात आणि पार्ट्या करून त्या ठिकाणी गेट टुगेदर. अशा पार्ट्यांमध्ये शोकांतिका वाटते. आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं की महिला आणि पुरुष यांच्यामध्ये भेद नसतो. बस कोणीही काहीही प्यायला, त्या ठिकाणी कोणत्याही मर्यादा त्यांना राहत नाही मायबापू हो. कुठेतरी इथे असं वाटतं की आपला धर्म कुठेतरी ते लोक विसरत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही मला आठवत नाही, पण मे महिन्यामध्ये आशाला आमची कथा आहे. आशेला कथा असताना बस आपल्याकडची सगळी भाविक मंडळी आपण त्या ठिकाणी जाऊन कथा करणार आहेत. बऱ्याचशा जागा आम्ही पाहिल्यानंतर तिथे एक विजय आश्रम म्हणून आहे. शिवजींचं, ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं सुंदर 3.5 करोड रुपये खर्च करून मंदिर बांधलं आहे. ज्या ठिकाणी बापूंना समाधी दिली गेली, बापूंच्या समाधी मंदिरापासून पुढे 1.5-2 किलोमीटर घेऊन जाऊन पाण्यामध्ये त्यांना सोडलं गेलं होतं ना, बस त्याच्या एक्झॅक्ट समोर हा आश्रम येतो. त्या ठिकाणी खूप असे वडाचे झाडं आहेत. त्या वडाच्या झाडाखाली बसून
नॅचरल पद्धतीने, कुठलाही मंडप राहणार नाही, काही नाही, स्टेज व्यासपीठ हे सुद्धा कशाचं करायचं माहिती आहे का? तिथे ते चौथरे बनवले आहेत त्यांनी वडाच्या झाडाला, त्या चौथऱ्यावरती बसून कथा सांगावी असा माझा मानस होता बऱ्याचशा वर्षापासून, आणि तो पूर्ण होताना दिसतोय. तुम्ही सुद्धा त्या कथेमध्ये येऊ शकतात. हे सगळं ती कथा आहे म्हणून नाही सांगत, तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. विक्रम शेठ देसाई म्हणून त्या ठिकाणी एक फार श्रीमंत नागरिक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहे. राहणीमान अत्यंत साधा सिंपल एकदम. ज्यावेळेस आम्हाला ते सगळं त्यांच्या गाडीमध्ये, आमच्या गाड्या लावून दिल्या त्यांनी, माझ्यासोबत निजरचे जगदीशभाई सुद्धा होते, गाड्या आम्ही लावून दिल्या. आम्ही त्यांचे मित्र जगदीशभाईंचे चांगले. त्यांनी सांगितलं की दादा चला आता फिरूया आपण. ज्यावेळेस फिरायला नेलं ना त्यावेळेस एवढ्या लांब आम्ही निघून गेलो तरी सुद्धा ते सांगायचं हे पण आपलं जाय, ते पण आपलं जाय, ते पण आपलं जाय, ते पण आपलं जाय. मग इथे दुसरे शेतकरी आहेत की नाही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देवाच्या कृपेने देवाने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. आशापासून साधारणतः 2-3 किलोमीटरपर्यंत त्यांची शेतीच आहे. त्याच्यातून साधारणतः 20 एकर जमीन दान केली आहे. त्या आश्रमामध्ये बघा काय असतं दान करण्याची वृत्ती. 30 रूम विथ AC आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिल्या त्यांनी. म्हणजे इथून जाण्याचा आणि थोडाफार कथेचा खर्च देण्याची गरज आहे. 3,000 रुपये 2,500 रुपये असं काहीतरी आपण घेऊ लोकांकडनं जाण्या येण्याचा खर्च. 30 रूम विनामूल्य सेवा विथ AC. हे सगळं सांगतोय त्याचा मुख्य भाव मला यायचंय अजून. हे विक्रम शेठ शेवटी आम्हाला जेवायला घेऊन गेले एका ठिकाणी. अजून एक त्यांचा दुसरा आश्रम आहे, त्या ठिकाणी हनुमानजींचं मंदिर आहे. आणि त्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये आम्ही जसं पोहोचलो ना त्यावेळेस तिथे अबो 1 CR, जवळजवळ 1 CRच्या वरच्या गाड्या, मर्सिडीज अशा हाय क्लास गाड्या 8 ते 10 गाड्या उभ्या होत्या. मारुतीरायाचं मंदिर आहे, सुंदर आंब्याची झाडं आहेत, तिथे 5-7 रूम आहेत. तिथे एक बाबा असतात, ते आंधळे आहेत, तपस्वी बाबा आहेत. तिथे मारुतीरायाचं सुंदर जागती जोत मंदिर आहे. आणि हे अबोव 1 CRच्या वरती सगळे कोट्याधीश. त्यांनी आम्हाला सांगितलं विक्रम शेटने की दादा हे जे लोक आहेत ना हे सगळे सुरतमधले आणि मुंबईमधले टॉप क्लास टॉप 10 मध्ये येतात. हे सगळे ते लोक तिथे आलेले होते आणि अजून गाड्या येणं चालले होते. 5-7 गाड्या येऊन उभ्या होत्या आणि अजून गाड्या येत होत्या. प्रत्येक गाडी आली की त्या गाडीतनं काही VIP लोक उतरायचे. मग हे आलेले होते ना ते मस्त खाटीवरती आराम वगैरे करताय, मस्त छान. कोणी भजन गातंय, कोणी बसलंय, कोणी असं फिरतंय, कोणी मंदिरामध्ये सेवा करतंय, असं चाललंय. कोट्याधीश लोक बरं का. आणि प्रत्येक गाडी उभी राहिल्यानंतर आहे ना एकमेकांना आहे ना ते आल्यानंतर सगळेजण तिथे गोळा व्हायचे, यायचे, बापू सीताराम 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 असं गोड सांगायचे. सगळे यायचे, हसायचे, बोलायचे. मी विक्रम शेठला विचारलं, शेठ हे सब लोग कोण आहे? त्यांनी सांगितलं टॉप 10 लोक आहे हे सब. सगळे लोक अब्जाधीश सांगितलं तरी सुद्धा मोठ्या मोठ्या फॅक्टरी बिल्स आहे त्यांच्या. मग म्हटलं इथे काय येतात? म्हणाले यांचं नित्यनेम आहे, वर्षभर यांना वेळ भेटत नाही. दिवाळीचं लक्ष्मी पूजन झालं की ते इथे येतात, 4 दिवस राहतात, मारुतीरायाला ध्वजा फडकवतात आणि निघून जातात. एक प्रकारे हे या ठिकाणी देवसेवा करून करून गेट टुगेदर करायला येतात, एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायला. आदर वाटला मला त्या लोकांचा. जलाराम बाबांना ते मानणार आहेत. जे येतात कशासाठी आहेत? गेट टुगेदर करण्यासाठी. कुठे? मंदिरामध्ये येतात. म्हणजे दैवी वृत्तीमध्ये अजूनही असे कोट्याधीश अब्जाधीश लोक आहेत. माझा एक भाऊ मुंबईच्या महालक्ष्मी टेम्पलला पुजारी आहे, मुख्य पुजाऱ्यांमध्ये. ज्यावेळेस जेव्हा आम्ही गप्पा मारायला बसतो त्यावेळेस महालक्ष्मी टेम्पलच्या समोरच अंबानीचा अँटेलिया बंगला आहे. तो सांगतो नेहमी मला की ज्या दिवशी नवरात्र सुरुवात होते ना तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अंबानी कुटुंब पायामध्ये चप्पल न घालता घरून इथपर्यंत पायी पायी येतात आणि नित्य नैमित्तिक सेवा करतात महालक्ष्मीची. म्हणजे अजूनही कोट्याधीश लोक अशी आहेत की ते देवसेवेच्या द्वारा या सगळ्या गोष्टी घडवतात. देवदेश धर्म याचं महत्त्व जाणून आहेत. तसं मला वाटतं की आपला गुजर समाज सुद्धा गेट टुगेदर करण्यासाठी पार्ट्या करत नाही, तर गेट टुगेदर करण्यासाठी भगवान कृष्णाची कथा गाण्यासाठी म्हणून प्रवृत्त करतात. आदर वाटतो मायबापू. म्हणून आपल्या समाजासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. खरंच गेट टुगेदर होतो, पण हा गेट टुगेदर फक्त साधण्यासाठी नाही आहे तर साधण्यासाठी आहे मायबापू. हो म्हणजे आम के आम गुटली के बिदाम, हा आम के आम गुटली के बिदाम अशी एक म्हण आहे. म्हणजे गेट टुगेदर पण होतं आणि देवाची सेवा सुद्धा होते. अशी ही सेवा करायला आपण इथे येऊन बसलो आहेत मायबापू. काही वेळ घालण्यासाठी आपण इथे आलो.
आणि बघा ना, एवढ्या वेळेस तुम्ही कथा ऐकलेली आहे तरी सुद्धा कधी ऐकलेलीच नाही असं बसतात. हा तुमचा मोठ्या मनाचा मोठेपणा. बऱ्याचशा लोकांचं तर सत्यनारायण सारखी भागवताची कथा पाठ होऊन गेलेली आहे तरी सुद्धा बसताना कधी ऐकलेलंच नाहीये. अशा पद्धतीने मस्त शांत चित्ताने आपण श्रवण करतो. म्हणजे हे 3 तास व्हेरी इम्पॉर्टंट आहेत असं समजून आपण इथे बसतो आणि कथा ऐकतो, शांत चित्ताने कथा श्रवण करतो. मायबाप हो, मला पूर्ण विश्वास आहे की भगवंताची कृपादृष्टी आपल्या समाजावरती कायम अशीच राहणार, याच्यामध्ये तिळमात्र फरक पडणार नाही, कधी नाही पडणार. वैसे तो भगवान ने कहा है कि जो समय के साथ चलता है उसके साथ समय चलता है. आप सब लोग समय को पकड़ करके चलते हो. हां, असं घट्ट पकडलंय. 12:30ची कथा असेल तर 12:30ला कथा चालूच झाली पाहिजे. 1ची कथा असेल तर 1ला चालूच झाली पाहिजे आणि 3ला आटोपण्याचा टाईम असेल तर 3ला आटोपलीच पाहिजे. तुमच्यासारखं मलाही लक्षात राहू द्यावं लागेल. वेळेला धरून चाला, वेळ तुमच्या सोबत चालेल. आपल्या समाजानं समय के साथ में समाज चलता है, इसलिए समय भी आपका साथ दे रहा है. त्याच्यामुळे चांगली वेळ आपल्या समाजाची आली आहे मायबापू. अशा या भगवंताचे वडील म्हणजे वसुदेव बाबा. बाबा वसुदेवांना याआधी कंसाच्या 5 बहिणी दिल्या गेल्या आहेत. तयारी થઈ गेली. बोला राधे राधे. तपास कर लो फक्त. कंसाच्या बहिणी दिलेल्या होत्या आणि कंसाच्या बहिणी दिलेल्या असताना देवकी नावाची एक बहीण होती कंसाची, लक्षपूर्वक ऐका. ते बघतील त्यांचं काय करायचं. आपण आपल्या कथेकडे बस एक 10 मिनिटाचा कथेचा भाग, आणि हा भाग फार महत्वाचा आहे बरं का. नंद बाबा यशोदा तयार થયેલા હા હું કઈશ ત્યારે એન્ટ્રી દઈ દઉં છું. 2 ખુરચો યા મૂકી દઉં ફક્ત બસ. આયા એ મોડું કરે. આયા બી મૂકી દો વિચાર. હાઈ લાવ. આયા બે. बोला राधे राधे. भाई नंद बाबा यशोदा तयार आहे ना. बरोबर. आराम वगैरे करताय मस्त छान. कोणी भजन गातंय, कोणी बसलंय, कोणी असं फिरतंय, कोणी मंदिरामध्ये सेवा करतंय, असं चाललंय. कोट्याधीश लोक बरं का. आणि प्रत्येक गाडी उभी राहिल्यानंतर आहे ना, एकमेकांना आहे ना, ते आल्यानंतर सगळेजण तिथे गोळा व्हायचे, यायचे. बापू सीताराम 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 असं गोड सांगायचे. सगळे यायचे, हसायचे, बोलायचे. मी विक्रम शेठला विचारलं, शेठ हे सब लोग कोण आहे. त्यांनी सांगितलं टॉप 10 लोक आहे हे सब. सगळे लोक अब्जाधीश सांगितलं तरी सुद्धा मोठ्या मोठ्या फॅक्टरी बिल्स आहे त्यांच्या. मग म्हटलं इथे काय येतात. म्हणाले यांचं नित्यनेम आहे. वर्षभर यांना वेळ भेटत नाही. दिवाळीचं लक्ष्मी पूजन झालं की ते इथे येतात, 4 दिवस राहतात, मारुती रायाला ध्वजा फडकवतात आणि निघून जातात. एक प्रकारे हे या ठिकाणी देवसेवा करून करून गेट टुगेदर करायला येतात, एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायला. आदर वाटला मला त्या लोकांचा. जलाराम बाबांना ते मानणार आहेत. जे येतात कशासाठी आहेत, गेट टुगेदर करण्यासाठी. कुठे मंदिरामध्ये येतात. म्हणजे दैवी वृत्तीमध्ये अजूनही असे कोट्याधीश अब्जाधीश लोक आहेत. माझा एक भाऊ मुंबईच्या महालक्ष्मी टेम्पलला पुजारी आहे, मुख्य पुजाऱ्यांमध्ये. ज्यावेळेस त्याच्या जेव्हा आम्ही गप्पा मारायला बसतो त्यावेळेस महालक्ष्मी टेम्पलच्या समोरच अंबानीचा अँटेलिया बंगला आहे. तो सांगतो नेहमी मला की ज्या दिवशी नवरात्र सुरुवात होते ना, तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अंबानी कुटुंब पायामध्ये चप्पल न घालता घरून इथपर्यंत पायी पायी येतात आणि नित्य नैमित्तिक सेवा करतात महालक्ष्मीची. म्हणजे अजूनही कोट्याधीश लोक अशी आहेत की ते देवसेवेच्या द्वारा या सगळ्या गोष्टी घडवतात. देवदेश धर्म याचं महत्त्व जाणून आहेत. तसं मला वाटतं की आपला गुजर समाज सुद्धा गेट टुगेदर करण्यासाठी पार्ट्या करत नाही, तर गेट टुगेदर करण्यासाठी भगवान कृष्णाची कथा गाण्यासाठी म्हणून प्रवृत्त करतात. आदर वाटतो मायबापू. म्हणून आपल्या समाजासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. खरंच गेट टुगेदर होतो, पण हा गेट टुगेदर फक्त साधण्यासाठी नाही आहे, तर साधण्यासाठी आहे मायबापू. हो म्हणजे आम के आम गुटली के भी दाम. हा आम के आम गुटली के भी दाम अशी एक म्हण आहे. म्हणजे गेट टुगेदर पण होतं आणि देवाची सेवा सुद्धा होते. अशी ही सेवा करायला आपण इथे येऊन बसलो आहेत मायबापू. काही वेळ घालण्यासाठी आपण इथे आलो.
आणि बघा ना, एवढ्या वेळेस तुम्ही कथा ऐकलेली तरी सुद्धा कधी ऐकलेलीच नाही असं बसतात. हा तुमचा मोठ्या मनाचा मोठेपणा. बऱ्याचशा लोकांचं तर सत्यनारायण सारखी भागवताची कथा पाठ होऊन गेलेली आहे, तरी सुद्धा बसताना कधी ऐकलेलंच नाहीये. अशा पद्धतीने मस्त शांत चित्ताने आपण श्रवण करतो. म्हणजे हे 3 तास व्हेरी इम्पॉर्टंट आहेत असं समजून आपण इथे बसतो आणि कथा ऐकतो, शांत चित्ताने कथा श्रवण करतो. मायबापू हो, मला पूर्ण विश्वास आहे की भगवंताची कृपादृष्टी आपल्या समाजावरती कायम अशीच राहणार, याच्यामध्ये तिळमात्र फरक पडणार नाही, कधी नाही पडणार. वैसे तो भगवान ने कहा है कि जो समय के साथ चलता है उसके साथ समय चलता है. आप सब लोग समय को पकड़ करके चलते हो. असं घट्ट पकडलंय. 12:30ची कथा असेल तर 12:30ला कथा चालूच झाली पाहिजे, 1ची कथा असेल तर 1ला चालूच झाली पाहिजे, आणि 3ला आटोपण्याचा टाईम असेल तर 3ला आटोपलीच पाहिजे. तुमच्यासारखं मलाही लक्षात राहू द्यावं लागेल. वेळेला धरून चाला, वेळ तुमच्या सोबत चालेल. आपल्या समाजानं समय के साथ में समाज चलता है, इसलिए समय भी आपका साथ दे रहा है. त्याच्यामुळे चांगली वेळ आपल्या समाजाची आली आहे मायबापू. अशा या भगवंताचे वडील म्हणजे वसुदेव बाबा. बाबा वसुदेवांना याआधी कंसाच्या 5 बहिणी दिल्या गेल्या आहेत. तयारी થઈ गेली. बोला राधे राधे. तपास कर लो फक्त. कंसाच्या बहिणी दिलेल्या होत्या आणि कंसाच्या बहिणी दिलेल्या असताना देवकी नावाची एक बहीण होती कंसाची. लक्षपूर्वक ऐका, ते बघतील त्यांचं काय करायचं. आपण अशी एक बहीण आहे आणि देवकी नावाची बहीण. कंसानं विचार केला कोणाला देवी, वसुदेव बाबांना देवी. हा विचार मनामध्ये आला. वसुदेव बाबांना कंसाची बहीण देण्याचं ठरवलं. देवकीवरती अतिशय जास्त प्रेम होतं, कुठलाही त्रास व्हायला नको म्हणून कंसानं विचार केला की अन्य कोणाला न देता वसुदेव बाबांना बहीण द्यावी, सुखात राहील. या योगी लग्नाची तारीख काढली गेली. वरात आली. वरात आल्यानंतर लग्न भव्य दिव्य स्वरूपाचं होतं. कंसाच्या बहिणीचं लग्न होतं. मनामध्ये आनंदाचा भाव होता आणि मनामध्ये आनंदाचा भाव असताना वरात अंगणामध्ये आली आहे. ऑक्शन झालंय. अंगणामध्ये वरात आली आणि वरात आल्यानंतर ऑक्शन केलं गेलं. ऑक्शन. ताईने काल प्रश्न विचारला, दादा बठी पूजा हमने समजी रही, पण आय बठी पूजा थवानंतर जे काही बेन आणि भाई भाभी आणि भाई पूजाने बठेला रेज त्यांनी ओळामनी सानी करता लाखू पडच. एक भाईये म्हणे की तो नाही दादानो फायदो थऊ जोय तिने करता. तुम्हाला सांगू का ओवाळणी का घातली जाते? उद्याचीच भाऊ बीज कोण मज ओवाळील. भाऊबीज आणि रक्षाबंधन हे 2 सण आहेत. कोणासाठीचे? भाऊ आणि बहिणीचे. भाऊ आणि बहिणीचे 2 सण आहेत. बहीण भावाला ओवाळायला जाते. तुम्ही सांगा कारण काय? कि भाई अपना नाम पे 6 एकड़ 7 एकड़ 10 एकड़ करू जो नहीं करता, सा नहीं करता. बेनो तमने कहूँ कोई केतु है तो भी भाई नहीं जोड़ती मांगवानो. भाईए खुशी थी दीदू तो तीना मी ती 1 एकड़ परत दई देवानो. सा नहीं करता. भावाला एवढं सांगा, कारण मायबाप आहेत तोपर्यंत माहेर असतं. मायबाप गेले की माहेर संपून जातं. भावाला सांगा की मला तुझ्याकडनं 1 रुपया नको पाहिजे, परंतु माझ्यावरचं प्रेम असंच राहू दे. ओवाळणी का बरं करतो? ओवाळणी करतात ना तिथून. ही शॉर्टकट ओवाळणी आहे. नुसतं कुंकू लावून द्या, पैसे फिरवून द्या आणि मोकळं व्हा. जसं देवाला अलंकार वाहताना ब्राह्मण दादा म्हणतात, काय म्हणतात? हिरण्यगर्भ गर्भस्थम हेम बीजो विवावसो अनंत पुण्य फलदमत शांतीम प्रयश्च मे. हिरण्यगर्भ गर्भस्थम, हिरण्याच्या स्वरूपात. हिरण्य म्हणजे सोनं. सोन्याचे अलंकार देवाला अर्पण करायचे असतात, पण देवाला सोन्याचे अलंकार अर्पण करावेत एवढी परिस्थिती आपली नसते. म्हणून आपण 1 रुपया घेतो, पाण्यात बुडवतो आणि देवाला वाहून देतो. भगवान आय रुपयो लो आणि तमने पटे तेटलू सुन्नू तमे सोनारनी त्यातील लो. अलंकार वाहिले गेले. तसं
आरती आणू, आरती तयार करू, त्याच्यानंतर भावाला औक्षण करताना सोनं ओवाळलं जायचं. आधी ते सोनं कोण आणेल, कशासाठी आणेल, म्हणून ते सोनं ओवाळून आहे ना, पूर्वीचे राजे महाराज असे ओवाळून आहे ना, गळ्यातला हार असायचा सोन्याचा, ओवाळून घ्यायचे आणि आपल्या सेवेमध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांना देऊन टाकायचे, जेणेकरून ज्या सेवेकऱ्याला ते हार दिले, जे पैसे दिले, तो कमीत कमी आपल्या भावाला दीर्घायुष्य बनण्यासाठी आशीर्वाद देईल. आपल्या भावाचं आणि बहिणीचं कानाने तई रेवा दो, सस्पेन खोलो नाही. एक कोपरे उभू करत होते त्यांनी, फक्त वसुदेव बाबा आणि भावाचं आयुष्य पूजा झाल्यानंतर देवाच्या सान्निध्यामध्ये जर आपण काही मागितलं तर लवकरात लवकर मिळत असतं. म्हणून भावाचं आणि बहिणीचं आयुष्य वाढावं, जेणेकरून आपलं माहेर जसंचा तसं साबूत राहावं, टिकावं, यासाठी देवाजवळ मागणं मागताना देवाचा समोर ओवाळणी केली जाते. मायबाप हो, आयुष्य वाढण्यासाठी तुम्ही न्हावी दादाला 10 रुपये दिले तर न्हावी दादा कितो होशे 10 रुपया, म्हणजे ते खुश थतो. आणि જ્યારે 100 रुपया એમ ઓવાળીને તમે લાખી દેશો ત્યારે नाही दादो बी खुश થઈ જાય. दुसऱ्याला देताना चांगलं काहीतरी दिलं तर त्याच्यापासून आशीर्वाद मिळतात. मायबापू, ते आशीर्वाद घेण्यासाठी ती ओवाळणी घालत असतो, दीर्घ आयुष्याची कामना केली जात असते. ओवाळलं गेलं वसुदेव बाबांना. वसुदेव बाबा मंडपामध्ये प्रवेश करतात. देवकी माता, ब्राह्मणदादांनी आवाज दिलाय की नवरीचे मामा नवरीला घेऊन येतील. नवरीचे मामा नवरीला घ्यायला गेले. देवकी माता आता हळूहळू येत आहेत. देवकी माता आता हळूहळू हळूहळू उतरायला. देवकी निघाली. देवकीच्या मनामध्ये भाव आहे की आता आपल्या भावाला आपल्याला सोडायचं आहे. डोळ्यामध्ये पाणी आलंय, ओलसर झाले डोळे. एक मुलगी ज्यावेळेस अंतरपाठ धरला जातो आणि अंतरपाठ धरल्यानंतर हातामध्ये फुलमाळा दिली जाते, त्यावेळेस त्या मुलीचा मनातला भाव, तिच्या मनामध्ये चाललेले विचार हे कोणीही जाणू शकत नाही. कारण ज्यावेळेस हातामध्ये फुलार असतो, समोर आपला पती उभा असतो, ज्याला आपण कधीही पाहिलेलं नसतं, ओळखत नसतो, मध्ये अंतरपाठ असतो, अशा वेळेस आपल्या बापानं आपल्यासाठी पती म्हणून त्याला ठरवलेलं असतं. आणि त्यावेळेस ती विचार करते की लहानपणी आपल्या बापाच्या घरामध्ये आपण किती आनंदानं राहिलो, आपण किती सुखानं नांदलो. आपल्या बापाच्या घरामध्ये एक झाडू उचलण्याची सुद्धा आपल्यावरती वेळ आली नाही. उद्यापासून आपल्याला संपूर्ण घराची जबाबदारी उचलायची, जबाबदारीची जाणीव होते ज्यावेळेस वरमाळा हातात मध्ये असते. सगळं काही आठवतं की आईनं आपल्याला कसं प्रेम दिलं. विदाईचा क्षण एका कन्येचा आणि एका बापाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग. सगळी लोक मुलीला रवाना करणार. एकटा बाप असतो जो बाजूला जाऊन ढसाढसा रडतो. त्याला रडू येतं, परंतु रडू आवरण्याचा प्रयत्न करतो. त्याला रडू येतं तरी सुद्धा तो आवरण्याचा प्रयत्न करतो. मंडपाचा पाठीमागे जातो आणि ढसाढसा रडतो, कारण त्याला माहिती असतं की आपल्या मुलीच्या समोर आपण रडलो तर आपल्या मुलीकडनं सुद्धा राहवलं जाणार नाही. एका बापाचं प्रेम आपल्या मुलीवरती फार जास्त असतो. बापासारखं पात्र या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. एका बापाला खरं जाणून घेते ती मुलगी असते. जसं आई मुलाच्या जवळ असते किंवा मुलगा आईच्या जवळ असतो, तसं बापाच्या जवळ मुलगी असते. मायबाप हो, मुलीला क्षणाक्षणाची चिंता असते, आपल्या बापाला कोणतं दुःख यायला नको. साधव पप्पानो जर फोन आवतो होय आणि पप्पाने काही टेन्शन होय तो पप्पा येतं इथे फक्त हॅलो करियो तो भी તમે समजी जता होय की पप्पाना जीवन में काही तो भी टेन्शन चालू छे. मुलगी लगेच विचारते बाबा काही टेन्शन आहे का. हा मुलीचा मनाचा भाव असतो. एका मुलीला फक्त बाप जवळचा वाटतो, पण मुलगा नेहमी बापाला पाहताना फक्त द्वेष या भावनेने बघत असतो. मायबाप हो, द्वेष या भावनेने बघत असतो. मुलीला बाप गोड वाटतो. अशा या मुलीचा जीवनातला प्रसंग म्हणजे विदाईचा असतो. यशोदा देवकी माता सुद्धा हळूहळू उतरायला लागल्यात. मंडपामध्ये येऊन पोचल्यात. वरमाळा हातामध्ये होती. ब्राह्मणांचे मंगलाष्टक झाले. विदाईचा क्षण जवळ आला. आता आपल्या बापाला सोडून जायचं. रथावरती आरूढ झाली. कंसानं विचार केला की आता बस, आपल्या बहिणीला सोडायला आपल्याला जायचंय. आपली लाडकी बहीण आहे. बहिणीचं आपल्यावरती फार प्रेम होतं. रथ हाकायला स्वतः घेतलीये, लगाम ओढलीये. मागे पाठीमागे वसुदेव बाबा, देवकी माता बसल्यात. रथ हळूहळू हळू टप 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 नगराचा बाहेर गेला. कंसाचा हृदयामध्ये आनंद होता की आपल्या बस बस आता आपल्या बापाला
सगळी चिंता माझ्यावरती त्याने सोडलेली, आता त्याला चिंता राहणार नाही, कारण आपल्या शेवटच्या बहिणीचं सुद्धा लग्न झालं. या देवकीला आपण सोडायला जातोय. आनंदामध्ये असलेला कंस माहिती नव्हतं क्षणार्धामध्ये आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. नगराचा बाहेर रथ गेला आणि तेवढ्या ढगांचा कडकडाट झाला आणि त्या ढगांच्या कडकडाटातनं एक आवाज आलाय, पतिप्रग्रहिणं कंसमा भाष्य शरीरवाग अस्यात्वामष्टमो गर्भो हंतायां बहसे बुधे. ए कंसा, अरे ज्या देवकीला तू सोडायला जातोय ना, त्या देवकीचा 8वा गर्भ तुझा सर्वनाश ठरणार आहे, तुझा काळ ठरणार आहे, काळ ठरणार आहे, काळ ठरणार आहे. माझा देवकीचा 8वा गर्भ माझा काळ ठरणार म्हणजे माझा भाचा मला मारणार. अहो, भाच्याचा जन्म होण्याचा आधी माझ्या बहिणीला मारून टाकेल. कंसानं काय केलं, आपल्या बहिणीचे केस धरले, खड्ग हातात घेतलं आणि बहिणीला कापणार. तर वसुदेव बाबांनी हात धरला. ए कंसा, तुला काय वाटलं ती देवकी अबला आहे का? काही वेळापूर्वी तुझ्या बापानं माझ्या हातामध्ये हात तिचा दिला आणि कन्यादान केलं. हिचा रक्षणाची जबाबदारी माझी आहे, हिचं संपूर्ण रक्षण मी करणार आहे. तुला याचा 8व्या गर्भापासून भीती आहे ना? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, अरे 8चा 8 मुला तुला आणून देईन. वचन दिलं वसुदेव बाबांनी, दिलेलं वचन. आता मात्र कंसाला थोडी शांती वाटते, पण चिंतेमध्ये एवढाच विचार आहे की 8वा 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 एवढाच विचार चाललाय. आणि त्याच वेळेस आता मात्र कंसानं यांना कारागृहामध्ये ठेवलंय. कारागृहामध्ये दुःख भोगतायत माय बापा. कधी कधी कसं असतं माहिती का, जीवनामध्ये दुःख आणि आनंद सोबत येत असतात. देवकीने 1 2 3 4 5 6 मुलं मरताना पाहिली स्वतःच्या डोळ्यासमोर. 7वा गर्भ संकर्षित होताना पाहिला ना 8व्यांदा गर्भधारणा राहिली. भगवान जन्म घेणार होते आणि याच भगवंताचा जन्मोत्सवासाठी आपण इथे उपस्थित आहात. आज आवर्जून ज्यांचं नाव घ्यावं असं मला वाटतंय, आपल्या समाजाचं वैभव श्रद्धेय दीपक बापूंचं आगमन होतंय. जोरदार टाळीनं आपल्या समाजाचा वैभवाचं स्वागत करायचंय. जोरदार टाळी इथली धिल्ली नाही वाजवू द्यात. बापूसाहेबांचं आपल्या कथा आयोजक परिवाराच्या वतीने, व्यासपीठाच्या वतीने प्रेमासहर्ष स्वागत करतो. समाजामध्ये एखादी व्यक्ती अशी असली पाहिजे की जी समाजाला तारून नेत असते मायबापू. हो, आपल्याही समाजामध्ये अण्णासाहेबांसारखं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं. कधी कधी कसं असतं माहितीये का, आपण फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करत असतो. आपल्याकडे एखादी पद, एखादी प्रतिष्ठा आली, आपल्याकडे वैभव आलं तर फक्त आपण स्वतःचा विचार करतो. पण जो समाजाला घेऊन चालतो त्याला खरं नेता सांगितलंय. मला आवर्जून ज्यांचं नाव घ्यावंसं वाटतंय आजच्या या कथा कार्यक्रमामध्ये, आपल्या समाजामध्ये ज्यांनी जन्म घेतला, ज्यांचं नाव शहाद्यापासून दिल्लीपर्यंत होतं, असे आपल्या समाजाचे परमवैभव, ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण मागच्या काही वर्षातच लोणखेळा चौफुलीवरती करण्यात आलं. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, परंतु जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा आपल्या शहादा लोणखेड्यामध्ये वाहायला सुरुवात केली, जे शिक्षण घेण्यासाठी पुणे मुंबईला जावं लागायचं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे, ही भावना अण्णासाहेबांच्या हृदयामध्ये होती. अण्णासाहेबांसारखं वैभव आपल्या समाजात जन्माला आलं. मला असं वाटतं की आपण सगळे भाग्यशाली आहात की अण्णासाहेब आपल्या समाजामध्ये जन्माला आले. एकदा अण्णासाहेबांच्या आठवणीपोटी जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण बाहेर गावाला जाऊन बघा, शिक्षणासाठी किती त्रास सहन करावा लागतो, पण आपल्या समाजाला कुठलाही त्रास होत नाही. कारण शिक्षण हे सहज उपलब्ध होऊन जातं मायबापू आपल्याला. आज आपला समाज प्रगती करतोय याच्या मागचा मुख्य कारण सुद्धा शिक्षण आहे मायबापू. आपल्या समाजामध्ये अनेक इंजिनियर झाले, अनेक B.Pharm D.Pharm झाले. बाहेर गावाला जेवढीही मुलं आहेत ते सगळे अण्णासाहेब. आणि आपण आपल्या कृष्ण जन्माकडे वळूया. बोला राधे राधे. जरा जोरती बोलो बाप. विवाहात उच्च करीने राधे राधे.
बघा देवकी मातेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं ना तर देवकीने दुःखही सहन केलं आणि देवकीच्या जीवनात आनंद आला. ज्यावेळेस आनंद येणार असेल त्याआधी आपल्याला दुःख सहन करावं लागतं. घरामध्ये ही मायमाऊली ज्यावेळेस पोळ्या बनवायला घेते, आपल्या ताटामध्ये गरम गरम पोळी येते, तुपाचा असं माखलेली पोळी येते, पोळी खाताना खूप आनंद वाटतो. परंतु प्रत्येक माणसानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्याला नरम आणि गरम पोळी भेटावी यासाठी ही मायमाऊली रोज चटके सहन करते. बरं का, ही मायमाऊली रोज चटके सहन करते. हिच्या चटकेशिवाय आपल्याला नरम आणि गरम पोळी खायलाच भेटू शकत नाही. म्हणून प्रत्येकानं या आद्यशक्तीला सन्मानासाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. किचन में रोज बनतो है अपना पसंती, ते तिना पसंती काही बनावती नहीं. सकाळी उठी म्हणजे पेलो प्रश्न रहे आज शू बनाव. एखादाडे कही देवानो तारा पसंद नु बनाव आज हूँ खाई लईस. गलका अपने पसंद होय पण तेने जर गलका पसंद नहीं होय तो भी गलकानी भाजी तिने खाऊच पडत, कारण तुम्हारी इच्छा छे ना. चटके सहन करतात म्हणून तर आपल्याला गरम आणि मध्ये सुंदर सांगितलंय की संसार कसा असतो मध्यम. संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. संसारामध्ये राहत असताना आधी दुःख सहन करावं लागतं, त्यावेळेस सुख उपभोगायला भेटतं. देवकीने 6 मुलांना मरताना पाहिलं मायबापू, तेव्हा 8व्यांदा भगवंताचा जन्माचा आनंद उपभोगता आला मायबापू. एखाद्या मायमाऊलीला दिवस राहतात लक्षपूर्वक ऐका माझ्या सांगण्याचा भाव. गर्भ वाढायला लागतो, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना. 4थ्या महिन्याची सोनोग्राफी होते आणि त्यावेळेस डॉक्टर सांगतात गर्भाची वाढ व्यवस्थित नाही, गर्भ काढावा लागेल. ज्या वेळेस गर्भ काढला जातो फक्त 4च महिने पोटात राहिलेला आहे, पूर्ण 9 मास 9 दिवस नाही, 4 महिने राहिलेल्या गर्भाला काढल्यानंतर त्या मायमाऊलीला महिनाभर त्या गर्भाची आठवण येते, ते दुःख ती सहन करते. अहो त्या देवकीने एकूण 6 मुलांना मरताना पाहिलं, नुसतं मरताना नाही पाहिलं हो. ज्यावेळेस कंस पहिल्यांदा जन्म झाला एका मुलाचा, धापा टाकत टाकत आला, हातातल्या मांडीतल्या बाळाला घेतलं, गर 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 फिरवलं. अरे फिरवलेल्या त्या बाळाला त्याच कारागृहाच्या भिंतीवरती आपटलं. भिंतीवरती आपटल्यानंतर त्या शरीरातनं रक्ताच्या चिरकांड्या निघाल्या. हे सगळं रक्त त्या भिंतीवरती जसंचा तसं होतं. स्वतःच्या जन्म दिलेल्या 9 मास 9 दिवस सांभाळलेल्या मुलांना भिंतीवरती आपटून मरताना पाहिलं मायबापू देवकीने. देवकीला सहज कृष्ण प्रेम नाही भेटलं. कृष्णाचं प्रेम जर भेटायला पाहिजे असं वाटत असेल तर दुःख सहन करावं लागतं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 मुलं मरताना पाहिले आणि 6 मुलांचं रक्त एवढ्या वर्षापर्यंत तिने पाहिलं. 7व्यांदा गर्भधारणा झाली. गर्भसंकर्षित रोहिणीच्या गर्भात करण्यात आला. 8व्यांदा गर्भधारणा राहिली. आता मात्र भीती होती, आताही कंस येईल, आताही त्याला मारेल. मनामध्ये असलेली भीती आता मात्र त्रास देऊ लागली. आता करावं तर काय करावं, माझा भाऊ येईल आणि याला मारेल. अहो ज्यावेळेस पहिला बाळ जन्माला आला वसुदेव बाबांनी आधी तर परत केला, माझा भाचा आहे हा काही करणार नाही, पण नारदांनी मनात घातलं आणि 6 मुलं मारलेत कंसाने. 7व्या गर्भाला रोहिणीच्या उदरात टाकलेलं होतं, त्या ठिकाणी एका बाळानं जन्म घेतला. 8व्यांदा गर्भधारणा झाली आहे. 1 2 3 4 5 6 7 महिने निघून गेले. 7व्या महिन्यामध्ये बाळाला ऐकायला येत असतं. 8वा महिना पूर्ण झाला, 9वा महिना पूर्ण झाला. 9व्या महिन्याचा पहिला दिवस होता. आनंदी आनंद चाललेला आहे. रोहिणीच्या गर्भामध्ये जो संकर्षित केलेला गर्भ होता तो संकर्षण म्हणून जन्म घेतोय. सगळ्यांनी ताट बसायचं, हात जोडायचे आणि जयघोष करायचा आहे. रोहिणीचा उदरी जो जन्म घेतोय तो म्हणजे भगवान कृष्णाचा मोठा भाऊ बलराम. सगळ्यांनी जयघोष करायचा आहे. बोलिए बलराम जी महाराज की जय. बलराम दादांचा जन्म झाला. लवकरात लवकर आपल्या धर्म मंडपामध्ये भगवान गोपाल कृष्ण सुद्धा येणार आहेत वसुदेव बाबांसोबत. माझी अशी विनंती असेल की नंदबाबा यशोदा माता या दोघांना फक्त मंडपामध्ये पाठवायचं आहे. श्रावण सरी चाललेल्या होत्या. श्रावण सरींचा आवाज कसा असतो माहिती आहे का?
त्या ताईने मला सुंदर सांगितलं, दादा श्रावण सरी कशा असतात ह्या अनुभवायच्या असतील ना तर एक गोष्ट तुम्हाला सांगते, असं सगळ्यांना करायला लावा, आनंद येईल. बघा मी सांगतो तसं करायचं प्रत्येकाने बरं का. ते प्ले ग्रुप चालवतात, ती लहान लहान मुलं ज्यावेळेस करतात ना, श्रावण सरींचा आवाज कसा असतो, प्रत्येकाने असा हात घ्यायचा आणि त्याच्यावर ह्या एका बोटाने मारायचं, जोरानं मारा सगळ्यांनी एका बोटाने जोरानं, 2 बोट, 3 बोट, 4, बस असाच पाऊस होता. हा किती गोड वाटलं की नाही. असा स्टेप बाय स्टेप वाढतो. श्रावणाचा पाऊस कसा आहे, चालू पण लवकर होतो आणि बंदही लवकर होतो, त्याला श्रावण सरी सांगितल्यात. कसा बंद झाला की नाही, 1 2 3 4 बंद. मग मला एकाने प्रश्न विचारला, महाराज श्रावण सरी पडतात ना, मग तुमचा ग्रंथ खोटं बोलतो. म्हटलं काय झालं, श्रावण महिन्यामध्ये नदीला पूर नाही येत म्हणाले. अरे बाबा, श्रावणात जरी श्रावण सरी चालल्या आहेत, पण पूर्वीचे आषाढ महिन्यातला पाऊस कसा असायचा, आषाढ उच्चारम मेघवल्लारम, ढगांचा कडकडाट असा फार मोठा पाऊस व्हायचा आणि या पावसामुळे नदीला पाणी आलेलं असायचं. रिमझिम रिमझिम पाऊस चाललाय. भगवान चतुर्भुज नारायणाच्या स्वरूपामध्ये कारागृहामध्ये दर्शन देतात यशोदा माता आणि देवकी माता आणि वसुदेव बाबांना. देवकी वसुदेवाला सांगतायत की म्हणाले, मला माझा जन्म झाल्या टोपलीत टाकायचं आणि गोकुळाच्या दिशेने घेऊन जायचं. मान्य केलं. देवकी माता म्हणतायत, तू एवढा मोठा, तुझ्या हातात आधीच खेळणे दिलेत, तू आता करायचं काय. त्यावेळेस देवाला विनंती केली. देवाना अंश अवतार घेतला आणि आपल्या देवकीच्या उदरामध्ये स्थिर झालेत. देवाने ज्यावेळेस अंश अवतार आपल्या पोटामध्ये स्थापित करायचा हा विचार केला, त्याच वेळेस देवाने शेवटचं सांगितलं की म्हणाले, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला भजन करायचं आहे आणि भजन केल्याशिवाय सुद्धा मी प्राप्त होणार नाही. म्हणून वसुदेव बाबा देवकी माता हातानं टाळी वाजवून भगवंताचं नामचिंतन करतात. काय म्हणतायत, जे भजन देवकी माता आणि वसुदेव बाबांनी केलं तेच भजन आपल्याला करायचंय. ते केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही, भगवंत जन्म घेणार नाही. सगळ्यांनी माझ्या सोबत भजन करायचं. काय म्हणायचं, आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, गीता ज्ञान सुनाने वाले, हो गीता ज्ञान सुनाने वाले, मेरा पार लगाने वाले, हो मेरा पार लगाने वाले, वाजा 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 बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, घाघर में सागर भर आया, नंद यशोदा के घर आया, सागर में सागर भर आया, नंद यशोदा के घर आया, यमुना भरने लगी उछाले, सागर स्वयं नदी तट आया, मेरा श्याम घर आया ओ श्याम जी, घन श्याम घर आया ओ श्याम जी, मेरा श्याम घर आया ओ श्याम जी, घन श्याम घर आया ओ श्याम जी। श्री राधे। ताली की सेवा करते हैं, मनोभाव से सेवा करनी है।
आज मुरली सुनाने वाले। श्रावण वद्य अष्टमीचा दिवस उघडलाय। पाहता पाहता संध्याकाळ झाली, टाळी चालू राहिली पाहिजे ना। देव जन्म घेणार आहेत। संध्याकाळी 6, 6:30, 7, 8, 9, 10, 11, 11:30 वाजले आहेत। देवाला यायला थोडाच वेळ बाकी होता आणि त्याच वेळेस आता मात्र भजन उत्कंठेने चालू झालंय। वृषभ लग्न स्थिर झालं। रोहिणी दिवस नक्षत्र होता। भगवंत जवळ येतायत, आता जन्म घेणार होते। अधिक आतुरतेने भजन करायला सुरुवात केली आहे। सगळ्यांनी वरती हात करून, सगळ्यांनी एकदा टाळी। श्री राधे आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले। आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले। गीता ज्ञान सुनाने वाले, गीता ज्ञान सुनाने वाले, बेड़ा पार लगाने वाले, बेड़ा पार लगाने वाले, दुख दूर करने तू वाले, दूर करने वाले, उकड़ेल में तू आने वाले। हो आजा, हो आजा, हो आजा, हो आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, आजा बंसी बजाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, आजा मुरली सुनाने वाले, आजा मुरली सुनाने वाले। मुरली सुनाने वाले। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय, बेल बेल कन्हैया लाल की जय। आनंद है, आनंद है, आनंद है। मोर मुकुट बंसी वाले की जय, बेल बेल कन्हैया लाल की जय। रात्रीचे 12 वाजल्याने भगवान गोपाल कृष्ण अयोनी संभवातनं जन्म घेतायत। जन्म घेतल्या घेतल्या जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर इकडे वसुदेव बाबा, वन अँड ओनली वसुदेव, याने खुर्ची दैत होत्या बटवाने। ते बंधन गळून पडले आहेत। 7 वार उघडले आहेत। दृष्टांना झोप लागली। रिमझिम रिमझिम पाऊस चाललाय। सुंदर रम्य वातावरण। यमुना नदी आडवी आली। यमुनेतला पार करावं कसं मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय। जगाचा जगदीश्वर मस्तकावरती असताना कसली चिंता करायची गरज नाही म्हणून पाण्यामध्ये अलगद उतरलेत। कमरेपर्यंत पाणी आलं। हळूहळू नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं आणि नाकातोंडामध्ये पाणी जात असताना कुठलाही विचार केलेला नाहीये की आता काय होईल आपलं। जगाचा जगदीश्वर आहे ना, काही हरकत नाही। शेषानं छत्र केलंय। भगवंतानं विचार केलाय की आपल्या दर्शनासाठी यमुना आतुर झाली आहे म्हणून यमुना महाराणीनं दर्शन घेतलं। पाय बाहेर काढला आणि भगवान गोकुळाच्या दिशेने जायला निघाले आहेत।
वसुदेव आज गोकुल धामा, चले वसुदेव आज गोकुल धामा, चले वसुदेव आज गोकुल धामा, चले वसुदेव आज गोकुल धामा। ताली की सेवा करते हैं कृष्ण रामा, चले वसुदेव आज गोकुल धामा, चले वसुदेव आज गोकुल धामा। श्री राधे। लालू आयो रे आज लालू आयो रे, आयो रे आज लालो आयो रे, लालू आयो रे आज लालू आयो रे, लालो आयो रे आज लालो आयो रे। ओ जेने जेने जोयो एना मनमा भावे रे, आज लालू आयो रे, ओ जेने जेने जोए एना मनमा भाव्यो रे, आज लालो आयो रे, लालू આવ્યો रे आज लालू આવ્યો रे, लालो आव्यो रे आज लालो आव्यो रे। ताली की सेवा करते हुए भक्तों ने तारवा ने दुष्टों ने मारवा, भक्तों ने तारवा ने दुष्टों ने मारवा, भक्तों ने तारवा ने दुष्टों ने मारवा, भक्तों ने तारवा ने दुष्टों ने मारवा। जिने जिने ओ जिने जिने जोयो एना मनमा भावे, आज लालो आयो रे, जेने जेने जोए एना मनमा भाव्यो रे, आज लालो आव्यो रे, लालो આવ્યો रे आज। कृष्ण कन्हैया लाल की जय। आनंदाचा व्हायचा बाकी आहे अजून. बाबा गोकुळामध्ये येऊन पोचतायत. यशोदेचा घरी माया जन्मली होती. माया माया आहे बघा यशोदे मातेच्या हातामध्ये. हिचं नाव आहे प्रिधा. काय नाव आहे? प्रिधा. याचे मायबाप जे आहेत ना दोघं, हे दोघं वृंदावन बिहारी लालाचे आणि राधाराणीचे परम भक्त आहेत. ते दरवर्षाला वृंदावनला जातात. त्यांच्याकडे माझी कथा पण झाली आहे विजय कॉम्प्लेक्सला. तिचं नाव काय ठेवावं मनामध्ये विचार होता. प्रिधा ठेवलं. प्रियकांजू असं नावाचं तिथे मंदिर आहे. कृष्ण स्वरूप प्रियकांजू यांचा प्रिय प्री आणि राधेचा रा अशी प्रिधा तिचं नाव ठेवलंय. अशी आता माया बनली आहे ती भगवंतानं. गार झोपलेत देव. कान्हाला यशोदा मातेजवळ टाकलं. मायेला घेतलं आणि वसुदेव बाबा निघून गेलेत. कृष्ण शांत झोपलेले होते. श्रावणाचा थंड थंड वारा लागलाय. आता प्रश्न मलाही पडला की याला रडवावं कसं. इतका नाजूक आहे.
ए, बस कान्हानं एकचदा आवाज काढला आणि सुनंदा माता, कुठे आहेत सुनंदा माता? या सुनंदा मातेच्या कानावरती आवाज पडलाय, क्या छे सुनंदा माता? सुनंदा मातेनं ताट घेतलंय, कारण कानाचा आवाज ऐकलेला होता. थाळी काही आहे, चमचा काही आहे? थाळी चमचा काही सापडला नाही. टाळ घेतली आणि वाजवत वाजवत नंद बाबांना निरोप द्यायला जातीये सुनंदा माता. नंद घेर आनंद भयो, नंद घेर आनंद भयो, नंद घेर आनंद भयो. नंद बाबांच्या डोक्यावरती टोपली होती फुलांची आणि फुलं अंगावरती बागेतनं तोडलेली होती. फुला काही गायब થઈ गा. आणि नंद बाबा सुनंदा माता बालगोपाळांना घेऊन आनंद उत्सव मनवताय. बालगोपाळांना येऊ द्या सोबत त्यांच्या. जय हो, टाली की सेवा करते हैं बालगोपाल. भयो जय कन्हैया लाल की. ओ नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. ओ नंद घेरा नंद भयो जय कन्हैया. या सगळ्या गालवालांना इथे येऊन द्या, नंतर गरबा खेळायला उभं राहायचंय. यांना येऊन जाऊ द्या, हे मध्ये उभे राहिले का मग गरबा खेळा. श्रीराधे. ओ नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. भयो जय कन्हैया लाल की. नंद घेरा नंद घेरा नंद जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल. उठा 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 गरबा ಎನ್ನು ಮೂಡುತ್ತಾಯಿ ಕರಿದೋ. नंद लाल की जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. भक्त भयो जय हो गोपाल की. ओ आनंद हो नंद भयो जय हो गोपाल की. लाल की. हे ब्रिज में आनंद भयो जय यशोदा लाल की. ब्रिज में आनंद भयो जय हो यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की. हो जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. हे आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंद आनंद झाला,
थयो बाल जसोदा जी ने ओ तकी चालो झुलावा हरि ने આવો થયો બાલ જસોદા જી ને ઓ તક ચાલો ઝુલાવા હરીને ओ तकी चालो झुलावा हरि ने ઓ સખી ચાલો ઝુલાવા હરીને ओ तकी चालो झुलावा हरि ने ઓ સખી ચાલો ઝુલાવા હરીને आहो थयो बाल जसोदा जी ने ओ तकी चालो झुलावा हरि ने આવો થયો બાલ જસોદાજી ને ઓ સખી ચાલો ઝુલાવા હરીને हरिजन च नंद मंदिर मां આવો હરિજન મ્યો છે નંદ મંદિરમાં आहो घनी भीड़ थई आंगन मां આવો ઘણી ભીડ થઈ આંગણમાં आहो रूडो उत्सव घेर घेर मां આવો રૂડો ઉત્સવ ઘેરે ઘેરમાં आहो आनंद थयो गोकुळ मां આવો આનંદ થયો ગોકુળમાં आहो घनी खुशी थई नंदजी ने ओ तकी चालो झुलावा हरि ने ઓ ઘણી ખુશી થઈ નંદજીને ઓ ચાલો ચાલો ઝુલાવા હરીને ओ तकी चालो झुलावा हरि ने ओ तकी ओ तकी चालो झुलावा हरि ने आहो आहो तऊ सखियो मळवा चाली આવો સૌ સખીઓ મળવા ચાલે आहो घनी खुशी थई आंतर मां આવો ઘણી ખુશી થઈ અંતરમાં आहो झूला मां झूले वन मां આવો ઝૂલામાં ઝૂલે અનમાળે आहो प्रभु जोवाने आवी मतवाली આવો પ્રભુ જોવાને આવી મતવાલે आहो तऊ सखियो मळीने मंगल गाई ए ओ तकी चालो झुलावा हरि ने આવો સૌ ગોવિંદવાળી રંગા આઈ ઓ તકી ચાલો ઝુલાવા હરીને ओ तकी चालो झुलावा हरि ने ઓ સખી ચાલો ગાવા હરીને ओ तकी चालो झुलावा हरि ने ઓ સખી ચાલો ઝુલાવા હરીને आहो तयो बाल जसोदा जी ने ओ तकी चालो झुलावा हरि ने ઓ તઈ ગાવ દાજીને ઓ સખી ચાલો ઝુલાવા હરી आहो तू तारीफ करू झुलानी આવો શું તારીફ आहो लागी पाणरियो सोनानी आहो जड़